नमस्कार मित्रांनो, तर आपण आता चाललेलो आहोत राजगडला आणि प्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घेऊन जाणार आहोत. आपण डायरेक्ट आपण तिकडेच भेटू, पण आता इथलं दर्शन घेऊया आणि थेट जाऊया राजगडकडे. जय शिवराय मित्रांनो, सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण एका भन्नाट किल्ल्याचा सफर करण्यासाठी निघालोय. सगळ्यांना हा किल्ला माहिती आहे, पण ह्या किल्ल्याची ओळख म्हणजेच सगळ्यात आवडता महाराजांचा किल्ला, गडांचा राजा आणि राजांचा गड. या गडाची ओळख आहे. किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी असा हा राजगड. ह्या किल्ल्याचा आपण आज सफर करणार आहोत. तर चला बघूया. फार मोठा इतिहास आहे ह्या गडाचा. छत्रपती शिवाजी महाराज तब्बल 25 वर्ष ह्या किल्ल्यावर राहिलेले आहेत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ती माहिती, ह्या किल्ल्याची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा मित्रांनो. तर चला जाऊया अजून वरती. पुण्यावरून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर राजगड किल्ला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड शहरापासून नारायण केतवरे मार्गे आम्ही राजगडाकडे निघालोय. राजगड किल्ला समुद्र सपाटीपासून 1376 मीटर इतक्या उंचीवर आहे. मित्रांनो, असा मातीचाच रोड आहे आणि भरपूर धापा लागतात, पण जेवढा मला माहिती देता येईल तेवढा मी तुम्हाला ह्या गडाची माहिती देणार आहे. तर बघू पुढे जाऊन काय काय माहिती भेटते ती. तर चला मित्रांनो, आपण इथं जरासा थांबलेलो आहोत. भरपूरच धापा लागल्यात त्याच्यामुळं. तर इथं जरासा पाणी बिणी पिणार आहोत आणि मग परत आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. तर चला भेटू पुढे. मित्रांनो, गडावर येत आहो. तर गडावर अशी घाण करत जाऊ नका प्लीज. अशी डस्टबिन दिलेली आहे, त्यात टाका. गडावर घाण करू नका. आपली घाण, आपली कचरा, आपली जिम्मेदारी, एवढंच सांगायचं आहे. तर बघा, किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि इकडून जायचं आहे. जवळपास पाऊण तासानंतर आपल्याला शिवकाल्यांच्या पायऱ्या पाहत असताना आपल्याला समजलं असेलच. तर आता पायऱ्या लागलेल्या आहेत आपल्याला आणि तिथून आपण जाणार आहोत पायऱ्यावरून. तर चला मित्रांनो. आता आपला पायरीचा रोड संपलेला आहे. आता काय आम्हाला पण नाही होणार आहे. असाच रोड आहे आणि आपण पाली दरवाजाकडे पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, हा पुढे दिसणार आहे पाली दरवाजा आहे बघा मित्रांनो. आणि हा माझा मित्र अनिश, तो बघा मित्रांनो इथून खाली आले, वरून खाली इथून आलो, वरून आपण खाली वरती आलो. इथून बघा मित्रांनो, आणि एवढी डेअरिंग आहे त्याच्यात. पण तुम्ही काही एवढी रिक्स घेऊ नका की तुम्ही काही घेऊ नका. तुला काय वाटतं, रिक्स घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, नका पण घेऊ. आता पाणी दरवाजाकडे आलेलो आहोत बघा मित्रांनो. पाणी दरवाजा. तर अजून तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती देणार आहे मित्रांनो. तर चला
फायनली आपण आता पाली दरवाजाच्या आतमध्ये आलेलो आहोत. तर इथून असं आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे इकडे. मित्रांनो पाली दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला दरवाजा लागलेला आहे आणि हा महादरवाजा आहे राजगडचा. चला आतमध्ये जाऊन बघू. तर आपण आता महादरवाजाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि बघा मित्रांनो मित्रांनो राणी वसाव तलाव आणि तो तलाव म्हणजे हा बघा चंद्रकोर असंही नाव आहे या तलावाचा. टाके बोलतात बघा मित्रांनो. आणि अजून आपल्याला भरपूर फिरायचं आहे बघा इकडे सगळं. तर काही माहिती भेटणार आहे ती तुम्हाला मी सांगणार आहेच. तर चला पुढे बघू. पद्मावती माची इकडे आहे आणि हा बालेकिल्लाच आहे हे बघा मित्रांनो. आणि इकडून हा असं रोड आहे आणि इकडून असं असं एवढं लांब जायचं आहे मित्रांनो बघा. तर चला सुवेली माची मित्रांनो. आपण आता थोडा इथं रेस्ट घेणार आहोत कारण का बघा मित्रांनो भरपूरच धापशा लागतात चालताना. पण आता काय वाटत नाही. एकदा आपण महादरवाजाच्या आतमध्ये आलो तर एकदम म्हणजे असं मन प्रसन्न होतं आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला बाकी सगळं बालेकिल्ला आहे डबल फालतू जागेवर फिरण्यापेक्षा गड किल्ले फिरा. हां मनाला एक वेगळीच शांती मिळेल. हां हे पण खरं आहे. जय शिवराय जय शंभूराजे. हां आणि ही कुठली माची आहे आपली सुवेला माची, त्यानंतर पद्मावती माची, नंतर संजीवनी माची आणि वरती दिसते तर तुम्हाला बालेकिल्ला. तिकडे बालेकिल्ल्याकडे पण जायचं आहे. तर जरासं इथं रेस्ट घेताव, पाणी पिताव, काय आहे ते थोडंसं खाताव आणि आम्ही माकडांना पण देताव खायला. तर एवढंच. तर चला मित्रांनो भेटू आपण माचीकडे. मित्रांनो ह्या गडावर यायला भरपूर वाटा आहेत आणि त्यामधलीच एक ही गुंजवणे वाट आहे, गुंजवणे दरवाजा. तर मित्रांनो हा एक छोटासा टाका आहे पाण्याचा, पाणी पिण्याचा आणि हा आहे तो गुंजवणे दरवाजा. हे बघा आणि ह्यो आहे तो द्वार गुंजवणे दरवाजा. तर बघा मित्रांनो आणि हा पिण्याचा पाणी आहे. कधी आलात तर ह्या टाक्यातून तुम्ही पाणी घेऊ शकताय. तर चला आपण डायरेक्ट जाऊ पुढे. मित्रांनो आपण आता हत्ती कडा बघू शकताय मित्रांनो आणि हा आहे तो हत्ती कडा आहे आणि त्याच्या पुढे आता चालू आहे. तर इकडं आहे ती सुवेली माची. तर चला. तर मित्रांनो आता आपण हनुमान मंदिर आलेलं आहे. तर आपण तिथं आहेत. तर आपण आहार आहोत हनुमान रायाला. तर बघा मित्रांनो माझा मित्र अनिश तो हार घालतोय आणि दर्शन घेणार आहोत आम्ही सर्वच. तर चला मित्रांनो. मित्रांनो मी खूप दमलोय. तर माझा मित्र अनिश तो मला उचलून घेत आहे मित्रांनो. तर खूप बरं वाटतंय बघा मित्रांनो. माझ्या मोबाईलमध्ये आणि बघा मित्रांनो खूप मजा वाटतंय. जरासं सवारी भेटले. पहिले म्हणजे आताच्या ह्याच्यात रायगडवर जरी गेलात तर तुम्ही फायनली आपण चिलकंती ब्रुज वर पोचलेलो आहोत. आणि बघा मित्रांनो काय व्ह्यू वाटतं इथं आल्यावर. वा
स्वर्गासारखं वाटतंय मी थांब चालेल बघा मित्रांनो वा वरून दाखव. बघा मित्रांनो तर एक नंबर व्ह्यू वाव बघा मित्रांनो हो थांब घेते पूर्ण घेऊन पुढे आपण आता चिलखंती बुरुज आणि बघा मित्रांनो view एक नंबर वाटतंय आणि आपण आता इथून एक ड्रोन शूट करणार आहोत तर आता ड्रोनचा सेटअप आपला साजन तर ह्याच्या पुढचा व्ह्यू आपण ड्रोन माध्यमातून बघणार आहोत हे सर्व आपण ड्रोन माध्यमातून कॅचअप करणार आहोत बघा मित्रांनो हा सर्व ड्रोन कॅचअपमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आपण डायरेक्ट ड्रोनमध्येच बघू काय आहे ते तर चला डायरेक्ट ड्रोन I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and let you go, make yourself unstoppable. Think you're irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. नाईस I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. मित्रांनो आपण आता हत्ती कठड्याच्या एकदम I got no खाली असं love बसलेलो आहोत for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show वाटते up. आता मित्रांनो बढिया जबरदस्त असा व्ह्यू बघा मित्रांनो एक नंबर भावांनो आणि बघा मित्रांनो तर मंडळी बघा मित्रांनो खतरनाक व्ह्यू वाटते मित्रांनो एक नंबर भावांनो वाव आणि बघा माझा मित्र अनिश कुठं बसलाय आणि तर मित्रांनो बघा एकदम म्हणजे असा वारा पण लागते ना जबरदस्त वाटते असा तर बघा जरा वेळ असा झोपलोय आपण इथे खूप एकदम भारी आणि यांचा अजून फोटोशूटच चालू आहे तर एक नंबर वाटते असा बघा मित्रांनो फोटो भारी येते गो घे कडक व्हिडिओ आली ती बाप्पाचा स्मारक बघू शकते मित्रांनो दगड कोरी तर मित्रांनो आता आपण
थेट बालेकिल्ल्यावर जाणार आहोत. आणि रोड बघा पूर्ण 90 डिग्री वरती चढायचं आहे आणि भरपूर रिस्की आहे. तर मित्रांनो बघा तुम्हीच बघा मित्रांनो, रोड भरपूर रिस्की आहे. जर येत आहे तर खूप सावधानपणे या मित्रांनो. तर बघू आता किती रिस्की आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मी. तर चला जाऊ पुढे. हे बघा मित्रांनो पूर्ण 80 डिग्री असेल वरती, एवढं रिस्की आहे मित्रांनो. तर चला, भरपूर मित्रांनो रिस्की आहे. बघा दिसते माती दिसते बघा. अशी वाट आहे मित्रांनो. बघा मित्रांनो पूर्ण असं जायचं आहे इकडे वरती. पूर्ण 90 डिग्री. आता मागाशी 80 होता, आता 90 झाले. अरे मित्रांनो आपण आता सगळे मातीच्या रोडने आलेलो आहेत. आणि आता आपल्याला इकडं दगडाचा आणि हे तर त्याहून रिस्की आहे. तुम्ही बघा मित्रांनो किती रिस्की आहे ते. फक्त एवढंच काही ते धरायला दिलेलं आहे. आणि हे बघा असं आपल्याला चढायला दिलेलं आहे. हे असं म्हणतात की त्याहून रिस्की आहे. तर बघू अजून पुढे कसं आहे ते. फक्त धरायला दिलं ही चांगली गोष्ट आहे. तर बघू मित्रांनो, चला जा पुढे जा. बघा मित्रांनो 90 डिग्री, डायरेक्ट 90 डिग्री मित्रांनो. आपला कामच बेकार. बघा मित्रांनो कसे येतात. खूप रिस्की, काम बेकार. या कसा चढणार मित्रांनो. बघा बघा हे तुटलेले आहेत. बघा मित्रांनो फुल रिस्की का मित्रांनो. आता आपण अर्ध्या रस्त्यात चढताना काही मित्र भेटलेले आहेत. तर बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. तर बघा मित्रांनो सर्व मित्र भेटलेले आहेत. आणि ते बघा मित्रांनो किती खूपच रिस्की आहे. नाही पायपाला जास्त पकडू नका. एखादी मजबूत नाही एकदा हमला कोण बोलतो. तर मित्रांनो आता इथून भरपूरच रिस्की आहे. तर बघा कशी चढताना पण जरा हे जरा डेंजर होता. हे बघ हे कसलं होतं काहीच नाही वाटलं. तर मंडळी खूप रिस्की आहे. तर मंडळी बघा पूर्ण 90 डिग्री बघा. आणि जेणेकरून धरूनच या मित्रांनो. आणि ये भावा तू पण ये. हे बघा ही घे बॅग घेऊन जा. हे बघा मित्रांनो फुल रिस्की. आणि इकडे वरती पण बघा, वरती जायला. तर चला मित्रांनो आलो अजून. ते बघा आता कसा आहे रोड. बघा मित्रांनो कुठून जायचा हा प्रश्न पडतो. वरती आल्यावर असा एक दगडाचा कोरीव काम केलेलं आहे राहण्यासाठी बहुतेक, मला पण नाही माहिती. तर त्याला पुढे भेटू मित्रांनो. एवढी रिस्क घेऊन खालून वरती आलेलो आहोत. तो म्हणजे बालेकिल्ल्याचा महाद्वार बघू शकता मित्रांनो. बालेकिल्ल्याच्या आणि हा बालेकिल्ला द्वार आहे. आणि खूपच असा भारी जबरदस्त. तर बघू आता वरती जाऊन. तर चला मित्रांनो. इथं आल्यानंतर एवढं मन प्रसन्न होतं काय सांगू तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला इथे यायला लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल कसं मन प्रसन्न होतं ते.
तर मित्रांनो हा बघा, हा थोडा दमलेला आहे, पण माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दमा वाटणारच नाही. एवढे खालून आले तरी आम्हाला काहीच नाही वाटत, कारण का तुम्ही एकदा येऊन बघा इथे. तर बघू आता पुढे अजून काय माहिती द्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर चला मित्रांनो एक नाव गेलेलं आहे, त्याच्यामुळं देवीचं मंदिर आहे इथे, आणि तो मंदिर तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. मित्रांनो तुम्ही जर इकडे आलात बालेकिल्ल्यावरती तर पाण्याचा टाका आहे, चंद्रकोर टाका म्हणतात त्याला. तर हा पिण्यासाठी पाणी वापरतात लोक, आणि तुम्ही पण आलात ना पाणी पिलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जेणेकरून ह्याच्यानं हात आणि पाय धुवू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, चंद्रकोर टाका बघितलं असालच. आणि इकडे बालेकिल्ला आहे, आणि आमच्या मागे एक टॉमी लागलेला आहे, तो आमच्या पाठीच येतोय, तो बघू शकते मित्रांनो. फायनली आपण बालेकिल्ल्याच्या वरती कंप्लीट आलेलो आहोत, आणि हे बघू शकते मित्रांनो, हे सर्व आहे बालेकिल्ल्याचं दुर्ग आहे. काय नाव तो, आणि हा सदर दरवाजा असेल, आणि हाच बालेकिल्ला आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, दुकान पण आहे, पाण्याच्या बाटल्या वगैरे भेटतील इथे वरती आल्यानंतर. आणि हे राजवाडा आहे महाराजांचा. गडावर भरपूर असं टाके आहेत, टाके म्हणजे भरपूरच टाके आहेत पाण्याचे. तर बघा मित्रांनो, कसला व्ह्यू वाटतं, एक नंबर असा. महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणीसाहेब यांचा निधन. तर मित्रांनो, महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणीसाहेब यांचं निदान पण ह्याच गडावर झालेलं आहे. ते गड म्हणजेच हे बघा मित्रांनो. तर चला आता आपण इथून खाली जाणार आहोत. बघू अजून काय दाखवण्यासारखं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढी माहिती आहे तेवढं मी दिलेली द्यायचा प्रयत्न पण केलेला आहे मित्रांनो. तर बघा, चला भेटू मग मित्रांनो. बघा, जर तुम्ही जर जीव लावलात कोणाला, तर जीव असा ह्या व्यक्तीला लावा, पुरी बिरीला नका लावू मित्रांनो. हे बघा, असे प्राण्याला लावा जीव, पाठ नाही सोडणार मित्रांनो. बघा, हे बघा मित्रांनो, असं जरासं पुण्याचं काम करा कुठं आलात तर. तर मित्रांनो, इथे एक मंदिर आहे, ब्रह्मेश्वर मंदिर, आणि आपली पिंड आहे आणि महाराजांची मूर्ती. मित्रांनो, आता परत एक आम्हाला रिस्कीच आहे, आता तेच आपल्याला उतरायचं आहे. तर उतरायला काय मी व्हिडिओ नाही करणार आहे. तर मित्रांनो, भरपूर रिस्क आहे उतरताना, त्याच्यामुळं मोबाईल जो कॅमेरा आहे तो आमचा आता खिशात जाणार आहे, आणि डायरेक्ट आम्ही असंच उतरणार आहोत. तर चला मित्रांनो, डायरेक्ट खाली बघा मित्रांनो, पूर्ण 90 डिग्री मित्र गेले, आणि अजून एक आहे वरती. तर चला भेटू पुढे मित्रांनो. आता आपल्याला एक असा मेन गोष्ट, ती म्हणजेच तोप बघू शकता मित्रांनो. आणि आता हे स्तंभ आहे एक मित्रांनो, बघा, बाहुबली आमचा. तर तोप आहे इथे. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढे. मित्रांनो, आता आपण एक पाली दरवाजा इथे आहे ना, इथून एक आपण आता ड्रोन शूट करणार आहोत. 6 वाजलेत संध्याकाळचे, आणि हा शेवटचा ड्रोन शूट आहे आपला. तर आता सेटअप करतोय, आणि तुम्ही बघा याच्या पुढचा व्ह्यू. चला मित्रांनो.
तर फायनली आपण आता गडावरनं खाली उतरलेलो आहोत आणि आता 8 वाजलेत आणि नाईटला पण भरपूर जण जातात वस्तीला. आता पण भरपूर जण गेलेत. फक्त टेंट घेऊन जावा वस्तीला आणि खूप भारी वाटतंय वस्तीला पण. तर आता 8 वाजलेत तर आता आपण चाललोय घरी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या बेल आयकॉन दाबा. तर चला मित्रांनो.